नमस्कार मित्रांनो, कधी अचानक तुमचं मन बदलतं का? घरात सगळं ठीक असूनही सतत भीती, राग, अशक्तपणा किंवा विचित्र स्वप्ने येतात का? आणि मग लोक म्हणतात, तुला कोणीतरी जेवणात काहीतरी खाऊ घातलं आहे. पण खरंच असं काही होतं का, की ही फक्त अंधश्रद्धा आहे? आज आपण यामागचं सत्य जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज काही गोष्टी तुमचे डोळे उघडतील. चला तर मित्रांनो, मी मनोज जाधव, नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक वर्षापासून अशी मान्यता आहे की काही लोक मत्स्य दोष किंवा सोडामुळे दुसऱ्याला जेवणामधून काहीतरी देतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी येतात. काही लोक याला करणी, मूठबाधा किंवा खाऊ घालणे असे म्हणतात. पण विज्ञान काय सांगतं? विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर अचानक तब्येत बिघडणे, मानसिक तणाव, भीती, नैराश्य, सतत नकारात्मक विचार येणे यामागे अनेक कारण असू शकते. जसं की जास्त ताणतणाव, चुकीचं खाणं, झोप पूर्ण न होणे, मानसिक भीती किंवा कोणीतरी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसणे. कधीकधी माणूस इतका घाबरतो की त्याला खरंच वाटू लागतं की त्याच्यावर काहीतरी केलं आहे. यालाच मानसशास्त्रात भीतीमुळे मन स्वतःचं नकारात्मक गोष्टी अनुभवायला लागतं. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट चुकीची आहे, कारण काही वेळा लोक अन्नात चुकीच्या गोष्टी मिसळून नुकसान करण्याचाही प्रयत्न करतात. म्हणून कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जसं अचानक तब्येत खराब होत असेल तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मानसिक शांतीसाठी देवाचे नामस्मरण करा. लक्षात ठेवा मित्रांनो, भीतीपेक्षा मोठी कोणतीही करणी नसते आणि आत्मविश्वासापेक्षा मोठं कोणतीही रक्षण नसते. कधी तुम्हाला अचानक असं वाटलं आहे का की मी पूर्वीसारखा राहिलो नाही? मन सतत बेचैन राहणे, राग वाढणे, घरात वाद होणे आणि मग कोणीतरी म्हणतंय तुला काहीतरी खाऊ घातलं आहे. पण हे संकेत खरंच असते का, की फक्त मनाचा खेळ असतो? आज आपण काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकून तुम्हीही विचारात पडाल. मित्रांनो, अनेक लोक काही सामान्य गोष्टींनाही करणी किंवा खाऊ घालणे यांच्याशी जोडतात. उदाहरणार्थ, अचानक भूक कमी होणे, रात्रभर झोप न लागणे, सतत भीती वाटणे, घरात चिडचिड होणे, कामात मन न लागणे किंवा सतत नकारात्मक विचार येणे. हे सर्व अनुभव काही लोक वाईट शक्तीचा प्रभाव मानतात. पण सत्य काय आहे? डॉक्टर आणि मानसशास्त्र काय सांगतो की ही अनेकदा मानसिक ताण किंवा डिप्रेशन किंवा शारीरिक कमजोरी लक्षणं असू शकतात. पण गावाकडे किंवा जुन्या लोकांमध्ये अशा गोष्टींना लगेच कोणीतरी काही केलं आहे असं म्हटलं जातं. कारण भीती ही खूप शक्तिशाली आहे. जसं एखाद्या व्यक्तीला वारंवार सांगितलं की तुझ्यावर काहीतरी झालं आहे, तर त्याचं मन त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतं आणि मग प्रत्येक छोट्या समस्यामध्येही त्याला करणी दिसू लागते. पण त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळ लोक चुकीचेच असतात. कधीकधी काही लोक चुकीच्या गोष्टी करतात, म्हणून सावध राहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतले की काही संकेत हे मानसिक किंवा शारीरिक कारणामुळेही असू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रहस्यमय माहितीसाठी आमच्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.